तर नमस्कार मित्रांनो, श्री 803 या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस आहे। तर त्यासाठी मित्रांनो आमच्या श्री आर्ट्स मधील सर्व दुर्गा मूर्ती आहेत ते सगळं आज घेऊन चालल्यात, कारण की त्यांच्यात सण आहे आजपासून। तर मित्रांनो आमच्याकडे 22 मूर्ती आहेत, ती मित्रांनो आज सगळे घेऊन चालल्यात। चला तर मग ते बघूया आज कसं आहे। चला, आजचा क्षण पाहताना डोळे भरून येतात। नवरात्रीचे दिवस संपत आले आणि आता प्रत्येक दुर्गामूर्ती आपल्या मायेसारख्या भक्तांकडे निघाल्या आहेत। कोणी ट्रॅक्सवर, कोणी ट्रॅक्टर ट्रेलरवर, तर कोणी साध्या वाहनातून, पण प्रत्येकाची भावना एकच, आई पुढच्या वर्षी पुन्हा ये। ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली, ज्यांनी मातीला रूप दिलं, आज त्यांच्या कलेला खरी ओळख मिळते। हे फक्त मूर्तींचं जाणं नाही, ही आहे श्रद्धेची यात्रा। आजचा दिवस खूप खास आहे। सकाळपासूनच इथे एक वेगळीच शांतता आणि श्रद्धा जाणवते। महिला भक्त मोठ्या भक्तिभावाने दुर्गा मातेची पूजा करतायत। आईला साडी नेसवली जाते, फुलं, कुमकुम, आरती, सगळं अगदी मनापासून। प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भावना, आई सुखरूप जा। पूजा झाल्यावर हळूहळू वातावरण बदलतं। काही पुरुष भक्त पुढे येतात, आदराने सावधपणे दुर्गा मातेची मूर्ती उचलतात। एक मूर्ती ट्रॅक्सच्या वर ठेवली जाते, तर दुसरी ट्रॅक्टर टिलरवर। आज इथे कुठलाही गोंधळ नाही, फक्त संयम, श्रद्धा आणि एक सुंदर समन्वय। ही फक्त मूर्ती हलवण्याची प्रक्रिया नाही, ही आहे परंपरा, ही आहे भक्ती, आणि ही आहे आईशी जोडलेली भावना। आजचा हा क्षण कॅमेऱ्यात नाही, तर मनात कायमचा कैद झाला। जय माता दी। आणि अशा या पवित्र क्षणांसोबत आजचा आमचा व्लॉग इथे संपतो। आई दुर्गा आज आपल्या भक्तांकडे निघाली आहे, पण तिची ऊर्जा, तिचा आशीर्वाद आणि तिची उपस्थिती इथेच आपल्या मनात राहते। या मूर्तींसोबत फक्त देवी जात नाही, तर आपली श्रद्धा, आपली परंपरा आणि आपली संस्कृतीही पुढच्या प्रवासाला निघते। आज पाहिलेलं प्रत्येक दृश्य डोळ्यांसमोर नाही, तर मनात साठवून ठेवण्यासारखं आहे। जर तुम्हालाही हा व्लॉग पाहताना आईची भक्ती जाणवली असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि श्री आर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्लॉगमध्ये अशाच आणखी सुंदर आणि भावनिक क्षणांसह पुन्हा भेटू। तोपर्यंत जय माता दी।